Next point is magnet vibrating in a uniform magnetic field. बाहेरच्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण मॅग्नेट ठेवला आणि तो व्हायब्रेट होतोय, त्याचा आपण आता एक्सप्रेशन बघायचं आहे. हे मॅग्नेट बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलेले. If a bar magnet is freely suspended in the plane of uniform magnetic field, it remains in equilibrium with its axis parallel to its direction of the field. जर आपण बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या सानिध्यामध्ये आपण जर एक मॅग्नेट ठेवला तर तो मॅग्नेट त्या बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शनला पॅरलल मध्ये इक्विलिब्रियम मध्ये थांबतो राहतो. If it is given a small angular displacement theta and released, it performs angular acceleration. तर आपण थोडंसं त्याला स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट ट्विस्ट केलं आणि थीटा एवढ्या अँगल ना आणि जर सोडलं तर तो मॅग्नेट जे अँग्युलर ऑसिलेशन करतो. ह्या डायग्राम मध्ये दाखवलेला आहे. हे बाहेरून लावलेलं मॅग्नेटिक फील्ड आहे बी. ॲनिमेशन मध्ये बघा बाहेरून लावलेलं मॅग्नेटिक फील्ड बी. या मॅग्नेटिक फील्ड मध्ये एन आणि एस हा मॅग्नेट आहे. एन आणि एस ची पोल स्ट्रेंथ स्मॉल एम आहे. आणखी थोडंसं आपण ट्विस्ट केलं थीटा एवढ्या अँगलनं तर तो असं ऑसिलेशन करतो, टू अँड प्रमोशन करतो. तर या वरच्या डायग्राम मध्ये पण दाखवलेलं आहे. इथं मॅग्नेटिक फील्ड पी आहे या डायरेक्शन मध्ये, हा मॅग्नेट आहे. थोडंसं ट्विस्ट केलंय थीटा अँगलनं आणि नंतर रिलीज केल्यानंतर असं इथं ह्या ॲनिमेशन मध्ये दाखवल्याप्रमाणे हा जे मॅग्नेट असं ऑसिलेशन करतो. लेट म्यू बी द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट अँड पी द मॅग्नेटिक फील्ड इन द डिफ्लेक्टेड पोझिशन. The restoring torque acts on the magnet that tends to bring it back to its equilibrium position. तर ह्या मॅग्नेटचा म्यू जे आहे हा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे. पी हे बाहेरून एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं त्याची व्हॅल्यू आहे. आणि आपण तर थोडं याला डिप्लेट केलं, थीटा एवढे पोझिशन डिप्लेट केल्यानंतर तो मॅग्नेट जे आहे ऍक्च्युली परत त्या ओरिजिनल पोझिशनला येतो. तो जे फोर्स आहे तो फोर्स यावरती रिस्टोरिंग टॉर्क ऍक्ट होतो आणि त्या रिस्टोरिंग टॉर्क मुळे काय होतं, हा मॅग्नेटच्या ओरिजिनल पोझिशनला येत असतो, ब्रिंग बॅक होत असतो. नेक्स्ट वन इज द मॅग्निट्यूड ऑफ दिस टॉर्क इज टाऊ इक्वल टू म्यू बी साइन थीटा. आता आपण जस्ट बघितलंय की तो मॅग्नेट जे आहे मॅग्नेट ऑसिलेटिंग आहे. त्या ऑसिलेटिंग मॅग्नेट वरती रिस्टोरिंग टॉर्क ऍक्ट होतोय. तो ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन आहे. त्या रिस्टोरिंग टॉर्कची व्हॅल्यू जी आहे ती टाऊ इक्वल टू म्यू बी साइन थीटा इतकी आहे. रिस्टोरिंग टॉर्क ऍक्टिंग ऑन दिस ऑसिलेटिंग मॅग्नेट. Now, for clockwise angular displacement theta, the restoring torque is in the anti-clockwise direction. तर clockwise direction मध्ये जर angular displacement असेल तर restoring torque जे आहे हे anti clockwise direction मध्ये असतं. म्हणून याच्यामध्ये आणखीन if theta is very small, then sin theta approximately equal to theta. Then putting this value in above equation, that is mu equal to tau equal to mu b theta. For clockwise angular displacement theta, the restoring torque is in anti-clockwise direction. म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल तर रिस्टोरिंग टॉर्क हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये असतो. त्यामुळं हिची डायरेक्शन अपोजिट असल्यामुळं आपण इथं मायनस साइन घेतलेला आहे. टाऊ इक्वल टू मायनस म्यू बी थीटा आहे. म्हणजे आपण टाऊचं इक्वेशन आहे टाऊ इक्वल टू म्यू बी थीटा च्या ऐवजी इथं टाऊ इक्वल टू मायनस म्यू बी थीटा आहे. आणि टॉर्क जे आहे टॉर्क वी नो प्रोडक्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया इनटू अँग्युलर एक्सेलरेशन. जर तो ऑसिलेटिंग मॅग्नेट आहे त्या मॅग्नेटचा ऑसिलेटिंग मॅग्नेटचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर आय असेल आणखीन अँग्युलर एक्सेलरेशन अल्फा असेल तर टॉर्क जे आहे टाऊ इक्वल टू आय इंटू अल्फा येतं. हा टॉर्क rearranging terms, then take this I this side and alpha equal to minus mu b theta upon I. This is the angular acceleration of this oscillating magnet. Hence the magnet performs angular acceleration. तर याच्यामध्ये angular acceleration जे आहे हे angular acceleration directly proportional to displacement आहे. Angular acceleration always directed towards mean position आहे, minus meaning of this minus sign. मग ज्याच्यामध्ये ज्या ऑसिलेशन्स मध्ये अँग्युलर एक्सेलरेशन किंवा टॉर्क जे आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा असतो, दॅट इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणखीन हे अँग्युलर एक्सेलरेशन किंवा दिस टॉर्क ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन म्हणजेच मायनस असेल तर त्या प्रकारची मोशन जी असते ती अँग्युलर एसएचएम असते. पण आपण जे हे एक्सेलरेशन इक्वेशन डिराइव्ह केलं आहे हे एक्सेलरेशन इक्वेशन जो मॅग्नेट ऑसिलेटिंग आहे त्या मॅग्नेटचं आपण हे अँग्युलर एक्सेलरेशन इक्वेशन डिराइव्ह केलेलं आहे. आणि या इक्वेशनवर आपण असं सांगू शकतो
ह्या इक्वेशन मध्ये काय आलेलं आहे, अल्फा प्रोपोर्शनल टू थिटा आहे आणि अल्फा इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन आहे. म्हणून ही जी मोशन आहे ही मोशन अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन आहे. म्हणून मॅग्नेट ऑसिलेटिंग इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दॅट परफॉर्म्स अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन, म्हणजे बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या सानिध्यामध्ये जर मॅग्नेट ऑसिलेट झाला तर ही अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन असते आणि त्याचं अँग्युलर एक्सेलरेशन इक्वेशन इथं आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं आहे. नेक्स्ट वन इज द पिरियड ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ द मॅग्नेट इज गिवन बाय. आता ऑलरेडी आपण अँग्युलर एक्सेलरेशन इक्वेशन टॉर्क इक्वेशन डिटरमाइन केलेलं आहे. मॅग्नेट ऑसिलेटिंग व्हायब्रेटिंग द, आता त्याचा आपण पिरियड डिटरमाइन करायचा आहे, टाइम पिरियड, that is time required to complete one oscillations, and we know this time period equation t equal to 2 pi by omega, and here omega is angular acceleration per unit angular displacement. तर आपण अल्फाचे जे इक्वेशन काढले त्या इक्वेशन वरून थीटा जर डिवाइड केला तर अल्फा बाय थीटा ही व्हॅल्यू जी आहे ही व्हॅल्यू आपण त्या इक्वेशन इथं पुट केली, अल्फा बाय थीटा that is angular acceleration per unit angular displacement. Then rearranging terms, t equal to 2 pi under root I upon mu b, where I is moment of inertia of that oscillating magnet, b is the external magnetic field applied, and mu is the magnetic moment of that magnet, and t is the time period. This is the expression to calculate time period of this oscillating vibrating magnet in external magnetic field B. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.